नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून. पारनेर येथील सिमेंट रोडचे काम बोगस. संतप्त ग्रामस्थांचा लोकात्मा न्यूजकडे संताप व्यक्त. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे पारनेर येथे सुरू असलेले सिमेंट रस्त्याचे काम म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय असून हे काम अत्यंत बोगस पद्धतीने केले जात असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. लोकात्मा न्यूज चॅनलशी बोलताना ग्रामस्थांनी प्रशासकीय अनास्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. लोकात्मा न्यूजकडे नागरिकांनी मांडल्या व्यथा. पारनेर ते रिलायन्स पेट्रोल पंप या रस्त्याचे काम जिल्हा रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत सुरू आहे. मात्र कामाच्या सुरुवातीपासूनच कंत्राटदारांनी नियमांना हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात नागरिकांनी लोकात्मा न्यूजशी बोलताना सांगितले की रस्त्यात वापरले जाणारे सिमेंट आणि खडीचे प्रमाण अत्यंत कमी असून अंदाजपत्रकाप्रमाणे कोणतेही साहित्य वापरले जात नाही. हे काम म्हणजे केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक असून काही दिवसातच हा रस्ता उखडण्याची भीती आहे. प्रशासकीय तक्रार आणि मागण्या. तक्रारदार सय्यद अयूब संदलजी यांनी या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे रीतसर लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. काम तात्काळ थांबवा. निकृष्ट दर्जाचे काम सुरू असताना ते थांबवून आधी चौकशी व्हावी. तांत्रिक तपासणी. कामाची टेक्निकल इन्क्वायरी करून दर्जा तपासला जावा. कठोर कारवाई. या बोगस कामाला पाठीशी घालणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई व्हावी. पुनर्काम. रस्ता पुन्हा एकदा अंदाजपत्रकाप्रमाणे आणि दर्जेदार पद्धतीने तयार करण्यात यावा. पुराव्यांसह तक्रार दाखल. ग्रामस्थांनी केवळ आरोपच केले नसून रस्त्याच्या कामातील त्रुटींचे GPS फोटो देखील प्रशासनाकडे सादर केले आहेत. लोकात्मा न्यूजवर या बातमीचा गवगवा झाल्यानंतर आता जिल्हा परिषद प्रशासन कंत्राटदाराला पाठीशी घालते की प्रत्यक्ष कामाची पाहणी करून कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी तरंग कांबरे. नमस्कार. लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या अंबड तालुक्यातील पारनेर गावात आहे. आणि अंबड शहरामध्ये अंबड तालुका जो आहे, अंबड तालुक्यामध्ये पारनेर गावामध्ये आहेत. जालना जिल्ह्यातील पारनेर गाव आहे आणि या गावात खूप मोठी लोकवस्ती आहे. आणि सध्या मी जिथे उभा आहे त्या वस्तीमध्ये सध्या रोडचं काम सुरू आहे. आणि आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत, काही तक्रारदार आहेत. ते आपल्याला ह्या जे रोड आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या रोडचं जे काम आहे ते अंदाजपत्रक किंवा एस्टिमेट नुसार चालू नाही. या संदर्भात आपल्याकडे पारनेर मधील एक नागरिक दादा. लोकात्मा मध्ये आपले हार्दिक स्वागत. तुम्ही ह्या रोडच्या संदर्भात काय सांगणार? सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. तर संतोष सखाराम जाधव. काय सांगणार आहात या संदर्भात? हे जे काम चाललेलं आहे गावामध्ये, हे नंबर एक डुप्लिकेट चाललेलं आहे काम सर. कारण की या कामाला थिकनेस नाही, काय इंजिनियरची बी साथ नाही या कामाला जास्त. आणि कारण की या कामामध्ये येणार नाल्याचे काम डुप्लिकेट झाले पहिलेच अगोदर. त्याच्यानंतर गुत्तेदाराचं जे काम आहे, हे गुत्तेदाराच्या कामामध्ये पूर्ण फसवणूक म्हणजे डुप्लिकेट काम करायला आलंय पूर्ण. चंबरला पाणी नाही, 6-8 दिवस झाले चंबर बांधले, त्याला पाणी नाहीये. कारण की या गावाचं पोषण आज झालंय की कोणीही नागरिक बघायला देखायला हरकत नाही या गावामध्ये. काय म्हणजे काम तर करू राहिले पण असंच चाललं डुप्लिकेटपणा कामाला पूर्ण 2-3 दिवसाला. तर दादा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे जे काम आहे हे डुप्लिकेट आहे असं तुम्ही सांगतायत. हे काम कधी सुरू झालं? किती दिवस झालेले? हे काम झालं तर 20 ते 22 दिवस झाले काम चालू करू सरी. तक्रारीमध्ये त्यांना एकच सांगितलं होतं, ज्यावेळेस काम करू राहिले तुम्ही रस्त्याचं काम चांगलं क्वालिटीचं करा, बाकी काही विषय नव्हत्या कामाचा. कारण की उदाहरणाची तेच चालू त्याच्यावर आणखी काय जसं मागचं चाललं तसं चालू आहे. बरं, मला सांगा, तुमचं असं म्हणणं आहे की बाबा हे जे काम हे बोगस चाललेलं आहे, तर या संदर्भात गावातील तुमचे सरपंच असतील किंवा संबंधित तुमचा विभाग असेल, यांनी काही याच्यावर काही नाही, कोणीच ऑब्जेक्शन नाही घेतलं. सरपंचानं ऑब्जेक्शन नाही घेतलं, उपसरपंचानं ऑब्जेक्शन नाही घेतलं. या कामावर कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही गावात. मग आता तुमची शेवटची मागणी काय? या रोडच्या संदर्भात तुम्ही काय सांगणार? शेवट रोडच्या संदर्भात एकच सांगणार आहे, 6 इंच थिकनेस द्यावा गुत्तेदारांना. काय सिमेंट योग्य वापरावा त्यांनी रोडवरती. काय आणि पाण्यात टेंकर पण ठेवा नाही. कारण की पुढे 300 मीटरला JSB होती, त्याच्यामध्ये JSB नाही भरताना त्यांनी माती भरून काम करून दिलं पूर्ण. मला सांगा, हे जे काम आहे हे किती रुपयाची किंमत किती याची अंदाजे? याची 1 कोटीचं काम आहे पूर्ण.
1 कोटीचं काम आहे. 1 कोटी रुपयाचं काम आहे. ते बी 5 किलोमीटरच आहे, पूर्ण 1 किलोमीटर नाहीये. तुमचं असं म्हणणं आहे की जे समजा जे एस्टिमेट नुसार काम सुरू नाही असं तुमचं हा म्हणणं आहे. एस्टिमेट नुसार काम चालू नाहीये. तसेच आपल्यासोबत अजून एक नागरिक आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. दादा, काय नाव आहे तुमचं? बबन चव्हाण. बरं, काय सांगणार आहे या रोडच्या संदर्भात? काहीच नाही साहेब, हे पाहता याची खोली किती आहे. नुसतं वरच्या वर टाकून दिलं त्यांनी बांधून. बरं का, काम मजबूत व्हायला पाहिजे. मी पण गावातलंच नागरिक आहे. बोलायचं आणि माझं काय म्हणणं आहे, बोलून काम आमचं गाव आहे का, गाव रोडच्या कामाला जातं, मग आम्हाला ह्याच्यातलं समजणार नाही का? मग यांनी थोडं चांगलं काम करून द्यावं आम्हाला. काम ची मागणी काय? मागणी काही नाही आम्हाला, फक्त रोडचं काम चांगलं करून द्यायला पाहिजे. आता सध्याला जे काम चालू आहे त्याच्यामुळे बोलायला लागलं. सध्या जे रोडचं काम सुरू आहे त्याच्यावर तुम्ही समाधानकारक आहे? नाही पान सर, आता तुमच्या समोरच खाणून पाहायला आम्ही काम बरोबर नाही बनायला लागलंय. आपल्यासोबत गावकरी आहेत. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. जगन्नाथ तुकाराम दादा, तुम्ही काय सांगणार आहात रोडच्या संदर्भात? रोडचं म्हणजे हेच काम असं करू खालीवर करते, उकली देत तिकडे उकली देत, घरटे तिकडे उकली देत. काम म्हणजे सेवा व्यवस्थित चालूच नाही का? तुम्हाला म्हणायचे हे काम व्यवस्थित चालू आहे का बोगस चालू आहे? बोगस नाही, चालूच नाही, व्यवस्थित नाही. बोगस त्याला काय, मग कसं त्याला काय? अरे दिसला तुम्हाला पाईप कसे पडले, पुढं चेंबर पुढं निघले. आपल्यासोबत दुसरे देखील नागरिक आहेत. काय सांगणार आहात? सर्वप्रथम नाव सांगा. काय सांगणार आहात रोडच्या संदर्भात? काय काम? त्याच्यामध्ये सर आम्ही रोडचे बाहेर आम्हीच काम करू नये. काम आमच्या मनपसंत आमचे बी करू नका आणि त्याचे बी करू नका. जे नियमानं काम आहे ते करण्यात यावं. मला सांगा, जे रोडचं जे काम आहे ते नियमानुसार होत नाही असं तुम्हाला वाटते? कशाबद्दल वाटते? काय याच्यात काय आम्ही फवरा लोक लक्षला आणि नाही साहेब, जे नियमानं ते करून द्या. आम्हाला काही आडेणार नाही, आम्हाला काही ते 1 रुपयाची लालूच नाही, काही नाही. फक्त आमचं काम चांगलं करा. याच्यात साहेब, याच्यात काहीच नाही. हे सगळे मिळी बघत आहे, सगळं यायचं टेंडर पास नाही होऊन द्यायचं काम. तिथं रोड पासला तिथं नळ्या टाकल्या, मा दारापाशी सर पाणी घरामध्ये आलं नाही, पुढे नळ्या टाकल्या. शाळेमध्ये गेले पाहिजे ना, आम्हाला यायचं. आम्ही त्याला पैशामुळे कशामुळे आडील नाही. हे पा काय याच्यात खोपुडा बाकी दाबिलं नाही, काही नाही, रोलर नाही, पाणी काही नाही, काही नाही, नाही, काही खडी नाही. याला आम्ही आमचं बारणगाव पारनेट गाव बाहेर गावाला आहे साहेब. 12% आमचं गाव लेकरू ओळखीत आणि आम्हाला शिकायला लागली पैशा खासाठी. तसेच आपल्यासोबत गावातील दुसरे नागरिक देखील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. दादा, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. कैलास तुळशीराम खरे. बरं, मला सांगा, हे जे काम सुरू याबद्दल तुम्ही काय सांगणार? हे काम सगळं डुप्लिकेट चालू आहे. याची ना दबाई ना काही, याला कोणी वारीदार नाही. म्हणजे मनमानी कामं चालू आहे. ग्रामपंचायतचे बी सरपंच यांचे कोणावर लक्ष नाही, काही नाही, काही नाही. सगळे घेऊन बसले, सगळे आपले काम बघा. दादा, मला सांगा, तुमचं म्हणणं असे बोगस काम सुरू या संदर्भात गावातील संबंधित विभाग किंवा सरपंच असतील यांनी काही कारवाई केलेली आहे का? याबद्दल काय सांगा? कोणीच नाही, काही कोणीच कारवाई केलेली नाही. बरोबर, तुम्हाला असं का वाटतं की हे काम बोगस आहे म्हणून? काम दिसत आहे ना. आम्ही बी रोडचे काम करून आम्हाला ते ताबडतोब ओळख येत नाही. याच्यावर थेगनीस, याच्यावर काही दाबाई, याच्यावर काहीच नाही. सगळं मुरुम मध्ये काम चालू आहे. कोणी डस आणतं, डस मध्ये चंबर केलेले. नाल्याचे उद्योग थेगनीस नाहीये. नाल्यावर बी जसं धरलं तसं. दादा, मला सांगा, हे काम कधी सुरू झालेले आहे आणि या संदर्भात जे संबंधित गुत्तेदार आहेत ते आलेले आहेत का? नाही, कोणीच नाही आलेलं. 20 ते 22 दिवस झालेले. कोणी गुत्तेदार नाही, कोणी नाही. हे फक्त जे ठेकेदार आहे मात्र त्याच काम चालू आहे. सध्या काम सुरू आहे का? काम चालू आहे. काल काम चालू होतं.